आजचं जे शिष्टमंडळ गेलं, आज ज्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत, मतदार यादीमध्ये 100% ते बरोबर आहे असं कोणीही म्हणत नाही. मतदार यादीमध्ये काही चुका आहेत, परंतु 2024 ची विधानसभा निवडणूक बरोबर 1 वर्षापूर्वी झाली. 1.5 वर्षापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली, ज्यात महाविकास आघाडीला यश मिळालं. या दोन्ही निवडणुकीत जी मतदार यादी होती तीच मतदार यादी आत्ता आहे. आत्ता नवीन मतदार यादी बनवलेली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने बनवलेली यादी लोकसभेला वापरली गेली. विधानसभेमध्ये त्याच्यात काही 1 लाखभर मतदारांची ऍडिशन झाली. बाकी तीच विधानसभेला यादी आली आणि त्याच यादीवरून महापालिकेला स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आता आपण नव्याने निवडणुकीची यादी मतदार यादी बनवतोय. एखादा मतदार ऍड करावा किंवा डिलीट करावा हे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेला आणि राज्य निवडणूक आयोगाला आयुक्त दिनेश वाघमारे यांना नाहीत. ते एकही मतदार डिलीट करू शकत नाही. मग आता त्यांच्याकडे मागणी करायची, तुम्ही दुबार डिलीट करा. आणि आता गजानन काळेसाहेब म्हणाले 18,000 मतदारांचा थांग पत्ता लागत नाही आणि ते म्हणाले ते दुबार आहेत. मग ते थांग पत्ता लागत नाही ते दुबार कसे झाले? हा शक्य आहे, एखाद्याचा थांग पत्ता लागत नसेल ते दुबार वेगळे आणि थांग पत्ता लागत नाही, दोन वेगवेगळे म्हणालो. तसं म्हटलं नाही. ऐका, ऐकून घ्या. मी दुबार वेगळे म्हणालो आणि थांग पत्ता लागत नाही असे बोगस वेगळं नाही म्हणाला. थांग पत्ता लागत नाही म्हणाला, ते वेगळे. दुबार मतदार जर असेल तर दुबार वेगळे 17,000 आणि थांग पत्ता लागत नाही असे 18,000 वेगळे. अहो ऐका ना, माझं ऐका ना, काय एवढी मिरची लागते? ऐका, तर हे जे दुबार मतदार आहेत त्याच्या डिलिशनची एक प्रोसेस आहे. मिरची तुम्हाला जमली, आम्हाला का बोलताय? त्याची प्रोसेस आहे. असं अचानक एखाद्याचं नाव वगळलं जात नाही, वगळत नाही. त्याला पंचनामा केला जातो आणि त्यानंतर ते नाव वगळलं जातं. दुबाराची एक प्रोसेस आहे. एक. नंबर 2, आता ही निवडणूक तोंडावर आली 31 जानेवारी. खरं म्हटलं तर कोर्टाचे आदेश येऊन 7-8 महिने झाले. 31 जानेवारी जवळ आल्यावर आज त्यांच्या पोटात असा काय गोळा उठला? नाचता येईना अंगण वाकडं असं मराठीत एक म्हण आहे. नाचता येईना मतदार यादी वाकडी. बर भालचंद्रजी, मला वाटतं गजाननजींचा काहीतरी मुद्दा आहे, याबद्दल तो आपण ऐकूया. गजाननजी, म्हणजे अंगण वाकड्याबद्दल आहे का मतदार यादी वाकडीबद्दल आहे? बोला गजाननजी, बोला. नाही, मी भारतीय जनता पक्ष जे काय वाकडं झालं त्याच्याबद्दलच बोलतोय. शिरसाट साहेब 2 मिनिटं फक्त ऐकून घ्या. तुम्ही बोललाय, मी माझी पहिल्यांदा दुरुस्ती करतो. मी माझ्या इथे पूर्ण यादी बोगस मतदार ज्यांचा थांगपत्ता लागत नाही ही वेगळी 18,000 म्हणालो आणि दुबार 17,000 नावं ही वेगळी. ती यादी जर शिरसाट साहेबांना अजूनही हवी असेल, जी मी निवडणूक आयोगाला दिली, ती मी त्यांना कुरिअर करेल किंवा स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन देऊन येईल. नंबर 1. नंबर 2, आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले. भारतीय जनता पक्षाला ऐकून घ्या. शिरसाट साहेब 2 मिनिटं ऐकून घ्या. शिरसाट साहेब, मी जी यादी दिली ती विधानसभा निवडणुकीच्या 2 महिने अगोदर दिली. मी विधानसभा निवडणुकीच्या 2 ते 3 महिने अगोदर दिली. माझ्याकडे जी यादी दिली त्याची रिसिव्ह कॉपी आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. आपण इतिहासात जास्त जायला नको, आपण आजच्या मुद्द्यावरती राहूया. मला आताही कळत नाही आजचं जे शिष्टमंडळ गेलं, आजच्या मुद्द्यावरती राहूया. पुन्हा एकदा आपण या मुद्द्यावरती येऊ, पुन्हा एकदा नव्याने या मुद्द्यावरती येऊ. मी आता तुर्तास पुन्हा एकदा मनीषाताईंकडे जाते. मनीषाताई, आज ज्या शिष्टमंडळ गेलंय किंवा आम्ही निवडणूक आयोग, गजाननजी मी पुन्हा येते तुमच्याकडे. मनीषाताईंकडे आता जाते. मनीषाताई, मला असं विचारायचं आहे की गेले काही दिवस त्याचं स्पेक्युलेशन सातत्याने चाललेलं आहे राज ठाकरे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीबरोबर राज ठाकरे जाणार की नाही याबद्दल. आज पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर राज ठाकरे उघडपणे दिसलेले आहेत. आता हे चित्र असं स्पष्ट डोळ्यासमोर दिसत असताना जर प्रत्यक्षामध्ये युती झाली तर किती मोठं आव्हान असणार आहे? जसजसं हे दृश्य स्पष्ट होत आहे त्या दृष्टीने पुन्हा एकदा हा प्रश्न विचारते. बघा, माननीय एकनाथजी शिंदे हे नेहमी सांगतात की आम्ही आमच्या कामाच्या जोरावर निवडून येतोय आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. माननीय देवेंद्र फडणवीस जी असतील, अजितदादा असतील, एकनाथजी शिंदे हे तिघेही सतत ऑन फील्ड वरची लोक आहेत. सतत त्यांचा विचार महाराष्ट्रासाठी, आपल्याला लोकांसाठी काय करता येईल, आणि ते तिन्ही नेते
हे सतत लोकांमध्ये राहणारे नेते आहेत. आता कोण कोणावर युती करतंय, कोणाचं मनोविलन होतंय, काय होतंय, शेवटी मतदार ठरवत असतो की कोणी काय केलेलं आहे आणि कोण कशासाठी एकत्र येत आहेत. 2019ला मॅन्डेट दिला होता शिवसेना भाजपला, परंतु तो मॅन्डेट शिवसेनेने झुगारला आणि काँग्रेस बरोबर गेले. का गेले हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मतदारांसमोर जाताना एकत्र जायचं, नंतर वेगळं व्हायचं, हे मतदारांनीच ठरवलं. लोकसभेला फेक नेरेटिव्ह चालवलं, संविधान बदलणार, काही लोक त्यात थोडेसे लोक पण विधानसभेमध्ये सुद्धा मनसेला मिळालेल्या मतांचा टक्का. करू द्या ना, बरं बोला काही बोला. मला पूर्ण करू द्या ना. बोला मनीषाताई बोला. नंतर विधानसभेला लोकांना कळलं की काय झालं, आपली कुठेतरी गल्लत झाली, लोकांनी ते मॅन्डेट सुधरवलं. आता सरकार चाललंय, सरकार परफॉर्म करतंय. मला असं वाटतं की कोण एकत्र येतंय कोण नाही, जनता पाहत असते. जनता आता इतकी हे राहिलेली नाही, ते अभ्यास करतात, मत व्यक्त करतात. केवळ चॅनेलवरच नाही तर प्रसार माध्यम वेगवेगळ्या सोशल मीडियावर देखील लोक व्यक्त होतात. काँग्रेस त्यावेळेला तेव्हा बॅलेट पेपर होता, आता परत ते बॅलेट पेपर मागतायत का? मग लोकसभेच्या वेळेला तुम्ही बॅलेट पेपरचा आग्रह का नव्हता धरला, विधानसभेच्या वेळेला आता तुम्ही बॅलेट पेपर म्हणताय. म्हणजे तुमचं जी बदलती भूमिका आहे ना, ते लोक पाहत असतात. मला असं वाटतं की हा निर्णय जनतेचा असतो की माझ्या मतदारसंघात कोण आमदार व्हावं, कोण नगरसेवक व्हावं, हे लोक ठरवत असतात परफॉर्मन्सच्या आधारावर. बरं.